ते शिवसेना कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला कल्याण पूर्वेतील कैलासनगरमधील ही घटना आहे। निवडणुकीतील पराभवावरून हल्ला झालाय। पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्याकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या आमदारांची परस्पर विरोधी भूमिका समोर आली आहे। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्र निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही कळतंय। अशातच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची वेगळी भूमिका पाहायला मिळते। तर भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याचं माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितलं। तर सोलापुरातील आमदार अभिजित पाटील यांनी आपण भाजप विरोधात नसून माढा आणि पंढरपूर तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलेलं आहे। की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्रित लढू आणि सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता आणू अशा पद्धतीची भूमिका घेऊन आणि उद्देश घेऊन सामर्थ्याने आम्ही सगळेजण लढू। आमची लढाई ही काल आम्ही माड्यामध्ये शिंदेविरुद्ध आहे। आज पण आम्ही शिंदेविरुद्ध सर्व एकत्र करून आमची त्या प्रस्थापितांविरुद्ध लढाई आहे, पंढरपूरच्या प्रस्थापितांविरुद्ध लढाई। व्यक्ती म्हणून भाजप म्हणून नाही, त्यांचा काय आमचा विशेष नाही ना। त्या आम्ही ज्यांच्या विरोधात लढलोय त्यांच्या विरोधातली ही निवडणूक आमची। ते जे माझ्या विधानसभेला सोबत होते त्यांना सोबत घेऊन लढायचे।